स्वामीम सर्वांना आपल्याला सर्वांना वाटतं की आपलं बँक बॅलन्स एवढं असावं की आपलं फ्युचर प्रेझेंट सगळं व्यवस्थित असावं, म्हणजे येणाऱ्या फ्युचरचं काही टेन्शन नसावं, प्रेझेंट जे आहे ते चांगल्या पद्धतीने चालावं आणि येणाऱ्या आपल्या पिढ्यांना सुद्धा त्रास होऊ नये। आताही आपण चांगल्या पद्धतीने छानपैकी चांगल्या हिशोबाने आपल्या सगळ्या फॅमिलीला मुलांना चांगल्या सोयी द्यावे। पण यासाठी बँक बॅलन्स वाढवणं गरजेचं आहे, कर्ज असेल काही असेल त्याला संपवणं गरजेचं आहे। मला करायचं काय आहे, सगळ्यात पहिले बघा काय करायचं आहे, तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला एक वाहत्या पाण्याचं चित्र घ्यायचं आहे। अशा प्रिंटवर तुम्ही पेपरवर प्रिंट केलं तरीही चालेल आणि त्याच्यावर तुम्हाला ते वाहत्या पाण्याचं प्रिंट करून झाल्यावर त्याच्या मागच्या बाजूला पिवळ्या रंगाचं स्टिकी नोट लावायचं आहे आणि त्यावर तुम्हाला जे आहे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि तुमच्या बँकमध्ये किती बँक बॅलन्स, एक सहजासहजी किती बँक बॅलन्स असायला हवा, किती सेव्हिंग्ज असायला हवी तेवढीच एक अमाऊंट फक्त तुम्हाला लिहायची। ओव्हरऑल किती अगदी हव्याच्या नव्या तुम्हाला लिहायचं नाही, अगदी 50-500 कोटी वगैरे असं काही लिहायचं नाही आहे। रेग्युलर रिअल फॅक्ट जे तुम्हाला वाटतं तसं तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे। ते झाल्यानंतर आता तुम्ही मोकळे आहात तुमचे सगळे कष्ट करायला, तुमची कामं करायला। फक्त युनिव्हर्सकडे ती गोष्ट सोडून द्यायची की आपला बँक बॅलन्स तिथपर्यंत आणण्यासाठी काम करत राहायचं। पश्चिम दिशेला ती गोष्ट तुम्हाला कुठे चिटकवायची नाही, लावायची नाही, घडी करून तिथे ठेवून द्यायची आहे। कुठेही ती फेकायची नाही, काही नाही। त्या बाजूला गादी असेल काही असेल त्याच्या खाली ठेवून द्या, तेही चालेल, ठीक आहे। तशा पद्धतीने करून बघा आणि युनिव्हर्सला नंतर तुम्हाला सांगायचं आहे की आता माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शननी सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री स्वामी समर्थ।